मित्रांनो, एनव्हिडियाने 2 महिन्यात तब्बल $1 ट्रिलियन म्हणजे 85 लाख कोटी गमावलेले आहेत. स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधून ऑइल शिपिंग जवळपास बंद झालेली आहे. IMF आणि IDBने इंडियाची ग्रोथ फोरकास्ट ही कापलेली आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज संडे स्पेशल एकदम इम्पॉर्टंट न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पॉइंटेड चर्चा. पहिली न्यूज आहे मित्रांनो एनव्हिडिया बद्दल. तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या AI चिप कंपनी एनव्हिडियासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे, जी तुम्हाला AI इन्व्हेस्टमेंट थीम बद्दल पुन्हा विचार करायला लावेल. एनव्हिडियाचा स्टॉक मे 14 ला ऑल टाइम हाय झाला होता. त्यानंतर फक्त 2 महिन्यात तब्बल $1 ट्रिलियन म्हणजे 85 लाख कोटींचे मार्केट व्हॅल्यू त्यांची उडालेले आहे आणि स्टॉक आता 16% खाली आला आहे. एनव्हिडिया आता त्यांच्या नेक्स्ट 12 मंथ्स अर्निंगच्या फक्त 18 पट व्हॅल्युएशनवर आहे, जो की 2019 नंतरचा सर्वात स्वस्त आहे. पण महत्वाचे म्हणजे हे फंडामेंटल क्रॅश नाही, तर रोटेशन आहे. कारण एनव्हिडियाचा सर्व्हर जीपीयू मार्केट शेअर 97% इंटॅक्ट आहे आणि इन्व्हेस्टर्स फक्त जीपीयू स्टॉक्स विकून मेमरी स्टॉक्स जसे मायक्रॉन मध्ये जात आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्ट्रेट ऑफ हार्मुझ मधून. तर मित्रांनो, जगातील सर्वात महत्वाचा ऑइल शिपिंग रूट म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुझ या आठवड्यात जवळपास बंद पडला आहे आणि याचा परिणाम इंडियाच्या पेट्रोल, डिझेल आणि LPG प्राइसेसवर नक्की होणार आहे. US फोर्सेसने इराण मध्ये 80 पेक्षा जास्त लोकेशन्सवर स्ट्राईक केलेले आहेत आणि यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम, IRGC स्मॉल बोट्स, कोस्टल रडार साइट्स आणि अँटी शिप मिसाईल कॅपेबिलिटीज यांचा समावेश आहे. इराणने हार्मुझ मधून जाणाऱ्या 2 टँकर्सवर हल्ला केल्यानंतर ट्रम्पने सीज फायर ओव्हर म्हटले आणि हार्मुझ मधील शिपिंग नियर स्टँडस्टिल झाली. हार्मुझ स्ट्रेटमधून जगातील एकूण ऑइल ट्रेडचा 21% म्हणजे रोज प्रत्येक 5 पैकी 1 बॅरल ऑइल याच मार्गाने जातो आणि इंडिया आपल्या ऑइल इम्पोर्ट्स पैकी मोठा हिस्सा पर्शियन गोल्फ मधूनच घेतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडियाच्या ग्रोथ बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या इकॉनॉमिक ग्रोथ बद्दल जागतिक संस्थांनी त्यांचे अंदाज कमी केलेले आहेत आणि याचे कारण इराण ऑइल क्रायसिस आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने इंडियाची FY27 GDP ग्रोथ ही 6.4% वर कट केलेली आहे, तर एशियन डेव्हलपमेंट बँकने एप्रिल मधील 6.9% वरून 6.6% वर कट केली आणि दोन्ही संस्थांनी ऑइल प्राइसेस हे मुख्य कारण सांगितलेले आहे. एडीबीने इंडियासाठी FY27 इन्फ्लेशन फोरकास्ट पण 4.5% वरून 5.2% वर रेस केलेला आहे. म्हणजे महागाई आणखी वाढणार आहे आणि लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होणार आहे. इंडिया सध्या 7.5 ते 7.8% ग्रोथ रेटकडे वाटचाल करत होता, पण इराण क्रायसिसमुळे ही ग्रोथ आता ट्रिम होताना दिसून येत आहे आणि याचं एकच कारण आहे की ऑइल हे सगळ्या इंडस्ट्रीजसाठी कॉस्टली इनपुट बनत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो डाबूर बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये एक ऐतिहासिक बदल झाला आहे, जो पुढील कित्येक वर्ष इंडियाच्या इन्शुरन्स इंडस्ट्रीला रिशेप करणार आहे. UK बेस्ड अविवाने डाबूर इन्व्हेस्ट कॉर्प कडून अविवा लाईफ इन्शुरन्स इंडियामधील उर्वरित 26% स्टेक हा विकत घेतलेला आहे आणि त्यामुळे अविवा हा इंडियामधील पहिला 100% फॉरेन ओन लाईफ इन्शुरर झालेला आहे. हे शक्य झाले आहे कारण इंडिया सरकारने 5 फेब्रुवारी 2026 पासून इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% FDI ला परवानगी दिलेली आहे, ज्याने 25 वर्षाचा लिबरलायझेशन जर्नी पूर्ण केला. अविवा इंडियाने पुढील 5 वर्षात अॅन्युअल न्यू बिझनेस प्रीमियम हा 350 कोटींवरून 1000 कोटींवर नेण्याचे टार्गेट ठेवलेले आहे आणि प्रुडेन्शियल भारती लाईफ इन्शुरन्स मध्ये 75% स्टेक घेतली आणि अलायन्सने सुद्धा नव्या जॉईंट व्हेंचर मध्ये 50% घेतलेले आहे. आणि आता नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो AI एजंट आता तुमचे UPI बिल भरणार आहेत. मित्रांनो, इंडियाच्या UPI टेक्नॉलॉजीमध्ये एक रिव्होल्युशनरी बदल येत आहे, जो तुमचे डेली लाईफ बदलून टाकेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ने युनिफाईड एजंट प्रोटोकॉल म्हणजे UAP तयार केले आहे, ज्यामुळे AI एजंट्स म्हणजे ChatGPT, जेमिनी किंवा फ्युचर AI असिस्टंट तुमच्या कन्सेंट नुसार UPI द्वारे बिल पे करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही AI ला सांगणार की माझे इलेक्ट्रिसिटी बिल भर किंवा नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रिन्यू कर, तर AI एजंट तुमच्या प्री अप्रूव्ह लिमिट्स मध्ये ऑटोमॅटिकली पेमेंट करेल. RBI ची अप्रूव्हल अजून पेंडिंग आहे, पण NPCI ने सिक्युरिटी फ्रेमवर्क तयार केलेले आहे, ज्यामध्ये अनऑथोराइज्ड पेमेंट, फेक AI एजंट आणि लिबर्टी डिस्प्यूट यांचे क्लिअर रूल्स आहेत आणि UPI महिन्याला आधीच 22.7 बिलियन ट्रान्झॅक्शन ऑलरेडी हँडल करत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्नॅपडील बद्दल. तर इंडियामध्ये होम सर्व्हिसेस म्हणजे घरकाम, प्लंबिंग, इलेक्ट्रिसिटी, ब्युटी सर्व्हिसेस यांच्यासाठी एक नवीन बॅटल सुरू झाला आहे. ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे.
स्टॅबिटने जून 26 मध्ये तब्बल 15.1 लाख ऑर्डर्स प्रोसेस केले आणि अर्बन कंपनीच्या इन्स्टा हेल्प सर्व्हिसला मागे सोडले, जिने या महिन्यात 15 लाख ऑर्डर्स दिले होते. पण मित्रांनो, या रेसमध्ये एक मोठी चिंता आहे, कारण स्नॅबिट, इन्स्टा हेल्प आणि प्रोंटो या तिन्ही प्लेयर्सनी मिळून जून मध्ये 135 ते 145 कोटी बर्न केलेले आहे आणि हे मंथ ऑन मंथ 14% जास्त आहे. म्हणजे ऑर्डर्स वाढत आहेत पण लॉसेस पण वाढत आहेत आणि हे सस्टेनेबल बिझनेस मॉडेल आहे की नाही हा प्रश्न इन्व्हेस्टर्ससाठी उभा राहत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो SBI म्युच्युअल फंड IPO बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या IPO मार्केटमधील सर्वात मोठ्या डीलपैकी एक या सोमवारी म्हणजे 14 जुलैला ओपन होत आहे. SBI फंड मॅनेजमेंट लिमिटेड म्हणजे SBI म्युच्युअल फंडचा 11,793 कोटींचा IPO जुलै 14 ते 16 या 3 दिवसात सबस्क्राईब करता येईल आणि प्राइस बँड हा 545 ते 574 प्रति शेअर आहे. SBI म्युच्युअल फंडने इंडियाचे सर्वात मोठे म्युच्युअल फंड हाऊस आहे, जे इक्विटी, डेब्ट, हायब्रिड आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट मॅनेज करते आणि SBI आणि फ्रान्सच्या अमुंदी असेट मॅनेजमेंट यांचे हे जॉईंट व्हेंचर आहे. SBI शेअरहोल्डर्सना या IPO मध्ये स्पेशल रिझर्वेशन मिळणार आहे, म्हणजे SBI कोएक्झिस्टन्स शेअर्सना एक्स्ट्रा शेअर्स मिळण्याची शक्यता आहे आणि ही अलॉटमेंट 14 जुलैला होईल, तर लिस्टिंग 21 जुलैला BSE आणि NSE वरती होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा मोटर्स बद्दल. तर मित्रांनो, टाटा ग्रुपने इंडियाच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये एक अभूतपूर्व इन्व्हेस्टमेंट प्लॅन अनाऊन्स केलेला आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी टाटा मोटर्स AGM मध्ये सांगितले की टाटा ग्रुप पुढील 5 वर्षामध्ये इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल बिझनेससाठी 40,000 कोटी आणि जॅग्वार लँड रोव्हर साठी 20 बिलियन युरोज म्हणजे एकूण 3.7 लाख कोटी इन्व्हेस्ट करणार आहे. टार्गेट म्हणजे मित्रांनो फायनान्शियल 31 पर्यंत टाटा ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह बिझनेस मधून एकूण $100 बिलियन रेव्हेन्यू, जो आता खूपच कमी आहे. इंडियामध्ये टाटा मोटर्स आपला मार्केट शेअर आताच्या 14.2% वरून 20% पर्यंत नेण्याचे टार्गेट ठेवत आहे आणि EV सेगमेंटमध्ये 40%हूनही जास्त शेअर मेंटेन करणार आहेत. मित्रांनो, एकंदरीत टाटा मोटरचे 40,000 कोटी डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे जॉब्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि एन्सिलरीज साठी सर्वात जास्त मोठा बूस्ट ठरणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पेपरफ्राय बद्दल. मित्रांनो, ऑनलाईन फर्निचर मार्केटमध्ये एक हिस्टॉरिक मोमेंट आलेला आहे. पेपरफ्रायने Q4 FY26 मध्ये पहिल्यांदाच क्वार्टरली प्रॉफिट नोंदवलेला आहे आणि हे पॉसिबल झाले आहे ओमनी चॅनल स्ट्रॅटेजी, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चॅनल्स एकत्र राबवल्यामुळे आणि कॉस्ट इफिशियन्सीमुळे. प्रॉफिटच्या आनंदात पेपरफ्रायने ऑगस्ट 2026 पर्यंत 35 नवी फिजिकल स्टोअर्स उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचे लॉंग टर्म टार्गेट हे 250 स्टोअरचे आहे. पेपरफ्राय ही TCC कन्सेप्टची सबसिडियरी आहे आणि 2011 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने इंडियामध्ये ऑनलाईन फर्निचर बाईंगची हॅबिट तयार केलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मार्केट बद्दल. तर शुक्रवारी इंडियाच्या स्टॉक मार्केटने कसे परफॉर्म केले याचा आढावा घेऊया. गुरुवारी इराण क्रायसिस आणि TCS रिझल्टच्या अनसर्टेनिटी नंतर शुक्रवारी 10 जुलैला सेन्सेक्स तब्बल 828 पॉइंट्स म्हणजे 1.08% वाढून 77,569 वर बंद झाला आणि निफ्टी पण 244 पॉइंट्सने वाढून 24,207 वर आलेले आहे. या वीक मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, HDFC लाईफ आणि SBI लाईफ इन्शुरन्स हे टॉप गेनर्स होते, कारण इन्शुरन्स सेक्टर मध्ये FDI लिबरलायझेशन आणि फायनान्शियल स्टॉक्सला सपोर्ट मिळालेला आहे. TCS ने एस्टिमेट बीट केले, पण IT स्टॉक अजूनही कॉशियस आहेत, पण PSU बँक आणि रिअल्टी सेक्टर लीडरशिप घेत आहेत, कारण RBI रेट कट्सने होम लोन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर लेंडिंगला बूस्ट मिळालेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अदानीच्या वर्डिक्ट बद्दल. तर अदानी ग्रुपसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस सोमवार 13 जुलै आहे, कारण यावर इंडियाच्या मार्केटची डायरेक्शन ठरणार आहे. US डिस्ट्रिक्ट कोर्ट जज ग्राफिस सोमवारी DOJच्या रिक्वेस्टवर फायनल डिसिजन देणार आहे. DOJने म्हटले आहे की अदानी क्रिमिनल केस कधीच यायला नको होता आणि परमनंटली डिसमिस करण्याची विनंती केलेली आहे आणि लीगल एक्सपर्ट म्हणतात की DOJची रिकमेंडेशन कोर्टने ओव्हररूल करणे हे अत्यंत रेअर आहे. जर केस डिसमिस झाला तर अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस यांच्यावर सिग्निफिकंट रिलीफ रॅली येऊ शकते, कारण हे स्टॉक लीगल अनसर्टेनिटी डिस्काउंट मध्ये ट्रेड करत होते. SEC सिव्हिल केसमध्ये गौतम अदानी यांच्या $6 मिलियन आणि सागर अदानी यांच्या $12 मिलियन आधीच सेटल झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला कोणती न्यूज आवडली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.